नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा रंगला। कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पालकमंत्री पदाची गरज नसल्याचा भुजबळांचा नारा, तर सुहास कांदेंचीही भुजबळांवर टोलेबाजी। बी सुदर्शन रेड्डींचा उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल। सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंची उपस्थिती। 9 सप्टेंबरला होणार निवडणूक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन। CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी फोन। राज ठाकरेंच्या भेटीचा खरा अजेंडा उघड। अर्बन नक्षलवादापेक्षा नागरी समस्या सुधारा। मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं उद्धव गटामध्ये अस्वस्थता। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत गोंधळ कायम। धानोरकर कुटुंबात राजकीय फूट। प्रतिभा धानोरकर यांचे नातेवाईक निकटवर्तीय अनिल धानोरकर भाजपमध्ये। भद्रावती पालिकेचे राजकीय समीकरण बदलणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधकांच्या गोंधळामुळे गाजलं। लोकसभेमध्ये 120 तासांचं लक्ष्य असताना केवळ 36-37 तासांची चर्चा, तर लोकसभेत 12 आणि राज्यसभेमध्ये 14 विधेयकं मंजूर। वेल्हेच्या नामबदलाला केंद्राची मान्यता। वेल्हे तालुका आता राजगड नावानं ओळखला जाणार। जैनांच्या पर्युषण काळामध्ये कत्तलखाने सुरूच राहतील। मांसाहार करणाऱ्यांची पर्युषण काळातही चंगळ। जैनांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। मुजोर भोंदूबाबा हबीबुल्ला नागपूरमधून अटकेत। नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेसोबत केले होते अश्लील वर्तन। नाशिकमध्ये पाऊस सध्या थांबला, मात्र गावांगावांमध्ये पाणी भरलेलंच। गंगापूर धरणामधून विसर्ग वाढवल्यानं जागोजागी पाणी तुंबलं। रामकुंड आणि गोदाघाट पाण्यात।